मुंबईमध्ये 5 आणि 6 फेब्रुवारीला 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार। माहीम, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, भांडूपमध्ये पाणी बंद असणार। मुंबईतल्या 11 शासकीय रुग्णालयांचं आधुनिकीकरण होणार। राज्यातल्या 132 कोटी 47 लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर। मुंबईमध्ये नाल्यांच्या सफाईसाठी 540 कोटींचा खर्च अपेक्षित, तर यंदा निविदांना उशीर झाल्यामुळे नाले सफाईची कामं उशिराने सुरू होण्याची शक्यता। परिवहन विभाग राज्यामध्ये कर्नाटक पॅटर्न राबवण्याची शक्यता। परिवहन विभागाचा अभ्यास करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक कर्नाटकात गेले अशी माहिती। नवी मुंबईच्या वाशीतील एपीएमसी बाजारामध्ये यंदाच्या हंगामातील जादा आवक, तर कोकणातील 175 पेट्या त्या ठिकाणी दाखल। पनवेलमध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरून तरुणीची गळ्यावर चाकूने वार करत हत्या। हत्येनंतर आरोपी प्रियकराकडून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न। खांदेश्वर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल। परदेशी कंपनीला बनावट ईमेल पाठवून 1.5 कोटींची सायबर फसवणूक। अंधेरीतल्या तक्रारदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे सुद्धा ईमेल हॅक, तर आंबोली पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल। केडीएमसी भ्रष्टाचार प्रकरणात 2 मोठे अधिकारी सुद्धा अडकण्याची शक्यता। उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याची लिपिकाची कबुली। एसीबीची टीम आता चौकशी करणार। कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत महानगरपालिकेकडून 49 लाख नागरिकांची तपासणी होणार। 31 जानेवारीपासून 15 फेब्रुवारी दरम्यान पालिकेची विशेष मोहीम हाती।